खासदार ओमराजे निंबाळकर यांचं ठरलेलं आहे, फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे। नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी आणि आपण गेल्या काही दिवसांपासून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेविषयी सातत्याने चर्चा करतोय। अजूनही ओमराजे निंबाळकर यांनी जी विधान आतापर्यंत केलेली आहेत त्यावरून काहीसा सस्पेन्स हा त्यांच्या भोवती निर्माण झालेला आहे की ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत का नाही किंवा त्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली आहे का नाही। पण गेल्या 3-4 दिवसातल्या घडामोडी आपण जर ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीतल्या पाहिल्या तर त्यांचा हा प्रवेश नक्की झालेला आहे। ठाकरेंची ते साथ सोडणार आहेत असंच एकूण 3-4 दिवसातल्या घडामोडींवरून दिसून येत आहे। आज आता ओमराजे निंबाळकर हे धाराशिवला रवाना झालेले आहेत आणि आज ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची राजकीय भूमिका आहे ती सुद्धा स्पष्ट करणार आहेत। पण जरी कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार असले तरी त्यांचं मात्र ठरलेलं आहे, ठाकरेंची साथ ही त्यांनी सोडलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो की ऑपरेशन टायगर हे राबवण्यात आलेलं होतं आणि ऑपरेशन टायगर हे जवळपास 18 जूनला सक्सेसफुल झालेलं होतं। अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली होती। उद्धव ठाकरे यांची साथ 6 खासदारांनी सोडलेली होती, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यामध्ये तर रामदास कदम यांनी जाहीरपणे श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं होतं, कारण की या सगळ्या मागे एक श्रीकांत शिंदे यांनी हे ऑपरेशन टायगर घडून आणलेलं होतं असं त्यांनी भाषणामध्ये म्हटलेलं होतं। आणि त्यामुळे आता ज्या चर्चा ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीत सुरू आहे ते असं म्हणताय सातत्याने की मी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, पण हा फक्त वेळ काढूपाना ओमराजे निंबाळकर करतायत का असा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। कारण की 3-4 दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, त्याची आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर वाच्यता होऊ लागलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून घडामोडी पाहिल्या तर पुण्यातल्या ओमराजे निंबाळकर यांचं जे भावाचं निवासस्थान आहे जिथं ते राहत आहेत तिथं सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी आहेत त्या सुद्धा वाढू लागलेल्या आहेत। काल खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतलेली होती। त्याचबरोबर पुणे शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतलेली होती। कुठेतरी ठाकरे गटाचा जो विरोध ओमराजे निंबाळकर यांना होत आहे, म्हणजे शिवसैनिकांचा विरोध होत आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी खरं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुढे आलेली पाहायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच हे सगळ्या 3-4 दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर ओमराजे निंबाळकर यांचं हे ठरलेलं आहे, त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा जायचं आहे। कालही ते म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मी कोणतीही टीका टिप्पणी या पुढील काळामध्ये करणार नाहीये। त्याचबरोबर आता पुण्यामध्ये बोलताना ते असं म्हणालेले आहेत की एकही मशाल चिन्हावर निवडून, म्हणजे पंचायत समिती असो किंवा इतर निवडणुका धाराशिव जिल्ह्यातल्या असो, तिथं ठाकरे गटाचा उमेदवार हा मशाल चिन्हावर निवडून आलेला नाही अशी सुद्धा खंत आहे ती त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। आणि त्यामुळेच ओमराजे निंबाळकर आता मतदारसंघामध्ये जातील, कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत आणि त्यांचं एक मत काय आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न ते करतील। पण प्रश्न असा उपस्थित केला जातोय की यांच्या ज्या काही दिल्ली वाऱ्या झाल्या, जयपूर वाऱ्या झालेल्या होत्या, त्याच्यामध्येच हे सगळं ठरलेलं आहे। पत्र सुद्धा या 6 फुटीर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेलं आहे। इथपर्यंत ही सगळ्या चर्चा झाली असताना ओमराजे निंबाळकर नेमका सस्पेन्स कायम का ठेवतात हा सुद्धा प्रश्न आहे। काल त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या संदर्भातला निकाल खरं तर न्यायालयामध्ये होता आणि त्याबाबतचा निकाल आला तो आपणही पाहिलेला आहे की यामध्ये सगळे जे आरोपी होते त्यांची निर्दोषपणे मुक्तता करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे एक प्रकारे ओमराजे निंबाळकर यांना या संपूर्ण 20 वर्षांच्या लढ्याला अपयश आलेलं आहे। आता त्यांच्या वडिलांचा खून नेमका कोणी केलेला आहे हाच प्रश्न आता सातत्याने उपस्थित केला जात आहे आणि त्यामुळे इथे त्यांना अपयश आलेलं आहे। त्याआधी त्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी ओमराजे निंबाळकर यांना हा डबल धक्का बसलेला आहे अशी सुद्धा चर्चा होऊ लागलेली आहे। आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांना जर प्रवेश करायचा आहे तर तो नेमका ते कधी करतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण पुढच्या 24 ते 48 तासामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट होईल असं त्यांनी आत्ता माध्यमांशी बोलताना सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे जी काही चर्चा सध्या सुरू आहे की ऑपरेशन टायगर फेल झालेला आहे किंवा फेल होणार आहे। काल मध्यरात्री आपण पाहिलं की ठाकरेंच्या 2 आमदारांनी, म्हणजे वरुण सरदेसाई आणि धाराशिवचेच आमदार कैलास पाटील यांनी मध्यरात्री ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरे यांचा शब्द घेऊन आलेले होते असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पण या भेटीला सुद्धा आता फारसा अर्थ राहिलेला नाहीये।
असंच आपल्याला सुद्धा दिसून येत आहे। कारण की हे सगळं ठरलेलं आहे, 6 फुटेर खासदारांनी त्यांचा गट हा तयार केलेला आहे। जर ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही असं आपण म्हणूया, तर मग ते जो 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन होता त्या मेळाव्याला ते उपस्थित का राहिले नाही, किंवा या 3-4 दिवसांमध्ये ठाकरेंबाबतची जी सकारात्मक भूमिका आहे ती ओमराजेंनी का दिलेली नव्हती, असे सुद्धा प्रश्न निर्माण केले जात आहेत। आणि त्यामुळे केवळ हा वेळ काढूपणा ओमराजे निंबाळकर यांच्याकडून केला जातोय आणि कुठेतरी भावनिक इमोशनल कार्ड आहे तो खेळण्याचा प्रयत्न ओमराजे निंबाळकर यांच्याकडून केला जातोय का, हा सुद्धा प्रश्न आहे तो आता विचारू लागलेला आहे। सोशल मीडियावर ओमराजे निंबाळकर यांना बऱ्यापैकी ट्रोल केलं जात आहे, त्यांचे फॉलोअर्स सुद्धा घटलेले आहेत। कारण की ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचे वारंवार दाखले हे ओमराजे निंबाळकर जाहीर सभेतून देत होते। ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड केलेलं होतं त्यानंतरही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या या संपूर्ण उठावावर प्रश्नचिन्ह केलेले होते, टीका केलेली होती। असं सगळं असताना ओमराजे निंबाळकर आता नेमकं हे इमोशनल कार्ड का खेळतात आहेत असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे। आणि त्यामुळे आज जरी ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असतील किंवा त्यांचं मत जाणून घेणार असले तरी त्यांचं आधीच ठरलेलं आहे। आणि त्यामुळे नेमकी आता औपचारिक घोषणा कधी होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आज ते कार्यकर्त्यांशी बोलतील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ओमराजे निंबाळकर आणि इतर जे 5 खासदार आहेत यांचा प्रवेश कधी होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार ऑपरेशन टायगर हे तर आता सक्सेसफुल झालेलंच आहे आणि ओमराजे निंबाळकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश सुद्धा निश्चित झालेला आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली।